फायनान्शियल अकाउंटिंग विथ बेसिक टॅली ERP9 या आपल्या कोर्समधील सेशन नंबर 17 मध्ये टॅली ERP9 या सॉफ्टवेअरमध्ये असणाऱ्या बिल वाईज डिटेल्स या फीचरविषयी आपण डिस्कस करणार आहोत। या आधीच्या टॅलीमध्ये असणाऱ्या सेशन्समध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग संदर्भात काही महत्त्वाच्या टर्म्स डिस्कस केल्या आहेत। त्याचबरोबर टॅली सॉफ्टवेअर ओपन करणं, टॅली सॉफ्टवेअरमध्ये लेजर क्रिएट करणं, वाउचरचे टाइप्स, टॅली सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असणारे रेडीमेड अकाउंट ग्रुप्स आणि आपण स्वतः देखील काही ग्रुप्स आपल्या आवश्यकतेनुसार क्रिएट करू शकतो याबाबत आपण चर्चा केलेली आहे। प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 1 या पहिल्या असाइनमेंटमध्ये लेजर क्रिएट करणे, अकाउंटिंग व्हाउचरचा वापर करणं आणि ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज व्हाउचर एंट्रीच्या माध्यमातून पोस्ट करणं याबाबत आपण चर्चा केली। प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 2 यामध्ये आपण इन्व्हेंटरी मास्टर्स, स्टॉक ग्रुप्स, स्टॉक आयटम्स, स्टॉक कॅटेगरीज, स्टॉक रिलेटेड आयटम्स क्रिएट करणं, मास्टर्स क्रिएट करणं, सेल्स इनवॉइस, परचेस इनवॉइसमध्ये इन्व्हेंटरी मास्टरचा वापर करून आपण इन्व्हेंटरी मॅनेज कशी करायची हे पाहिले। त्यानंतर प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 3 या भागामध्ये आपण लेजर क्रिएट करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार अकाउंटचे ग्रुप स्वतः कस्टम करणे किंवा आपल्याला हवे तसे व्हाउचर टाइप्स तयार करणे, व्हाउचरचा क्लास तयार करणे आणि काही कॉम्प्लेक्स जर्नल एंट्रीज देखील आपण या असाइनमेंट नंबर 3 मध्ये डिस्कस केले आहेत। आजच्या सेशनमध्ये आपण बिल वाईज डिटेल्स म्हणजेच सेल करत असताना किंवा परचेस करत असताना बिल वाईज डिटेल्स कसे मेंटेन करायचे, बिल्स पेएबल रिपोर्ट कसा मेंटेन करायचा किंवा कसा पाहायचा हे आपण आज शिकणार आहोत। बिल वाईज डिटेल या टॅलीमध्ये असणाऱ्या फॅसिलिटीच्या सहाय्याने तुम्ही आउटस्टँडिंग बिल्स म्हणजेच आउटस्टँडिंग पेमेंट्स आणि पेंडिंग पेमेंट्स हे इझिली मेंटेन करू शकता। बऱ्याच वेळेला आपण एखाद्या कस्टमरला उधारीवरती गुड्स सेल करतो आणि ही उधारीवरती जी सेल केली जाते ही ठराविक पिरियडसाठी किंवा ठराविक कालावधीसाठी केली जाते। उदाहरणार्थ विक्री करत असताना 20 दिवसाच्या, 15 दिवसाच्या किंवा 1 महिन्याच्या उधारीवरती काही वेळेला वस्तू विकल्या जातात किंवा मालाची विक्री केली जाते। पण कोणत्या तारखेला विक्री केलेल्या वस्तूंची कोणत्या तारखेला बिल येणं आवश्यक आहे किंवा पेमेंट रिसीव्ह होणं आवश्यक आहे, त्याची ड्यू डेट काय आहे आणि त्या ड्यू डेटला पेमेंट आपल्याकडे जमा झालेलं आहे का नाही, डेटर्स म्हणजेच कस्टमर्स यांचा पेमेंट रिटर्न पॅटर्न कसा आहे। बऱ्याच वेळेला कस्टमरच्या पेमेंट रिटर्न करण्याच्या पॅटर्नवरती देखील त्याला किती दिवसाची क्रेडिट द्यायची, किती रकमेच्या वस्तू क्रेडिटवरती विकायच्या हे देखील काही वेळेला ठरवणं आवश्यक असतं। बेसिकली टॅली ERP9च्या आत्ताच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये तुम्ही क्रेडिट लिमिट देखील सेट करू शकताय, म्हणजे ठराविक लिमिट एवढीच तुम्हाला सेल्स क्रेडिट बेसिसवरती करता येऊ शकते। क्रेडिट लिमिट सेट करणे किंवा मेंटेन करण्यासंदर्भात काही फीचर्स आपण लेटेस्ट व्हर्जनमध्ये डिस्कस करूयातच, पण आता बिल वाईज डिटेल्स या फीचरचा वापर कसा करायचा आणि आउटस्टँडिंग आणि पेंडिंग बिल्स कसे ट्रॅक करायचे हे आपण पाहूया। वी कॅन ऑल्सो सी द डिटेल्स ऑफ बिल्स, स्पेसिफिक क्रेडिट पिरियड अँड गेट आउटस्टँडिंग रिसिवेबल्स अँड पेएबल रिपोर्ट्स। आपण काही बिलाचे डिटेल्स पाहू शकतो, त्याचा क्रेडिट पिरियड ठरवू शकतो किंवा पाहू शकतो आणि त्या क्रेडिट पिरियडमध्ये त्या बिलाचं पेमेंट झालेलं आहे का नाही हे ट्रॅक करू शकतो। तर हा बिल वाईज डिटेल फीचर वापरत असताना गेटवे ऑफ टॅली मेनूमध्ये F11 अकाउंटिंग फीचर्स या कॅटेगरीमध्ये जाऊन बिल वाईज डिटेल हा ऑप्शन ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे। टॅली सॉफ्टवेअर ओपन करून या टॅली सॉफ्टवेअरमध्ये गेटवे ऑफ टॅलीमधील F11 फीचर्स या बटनवर क्लिक करा आणि अकाउंटिंग फीचर्स या कॅटेगरीमध्ये जाऊन मेंटेन बिल वाईज डिटेल हा पर्याय तुम्हाला निवडून ठेवावा लागतो। जर हा पर्याय बंद असेल तर यस बटन प्रेस करून तुम्हाला हा पर्याय ॲक्टिवेट करावा लागतो। बाय डिफॉल्ट बिल वाईज डिटेल हा पर्याय डेटर्स आणि क्रेडिटर्स अशा प्रकारच्या ट्रेडिंग अकाउंटसाठी वापरला जातो, पण काही वेळेला आपण काही असेट्स किंवा मशिनरी उधारीवरती विकत घेतो किंवा काही वेळेला आपण काही वस्तू किंवा सेवा उधारीवरती देतो। तर अशा वेळी नॉन ट्रेडिंग अकाउंट या प्रकारच्या अकाउंटसाठी देखील तुम्हाला बिल वाईज डिटेल मेंटेन करायचे असतील तर तो देखील पर्याय तुम्ही ॲक्टिवेट करू शकता। पण सध्या आपण फक्त ट्रेडिंग म्हणजेच परचेस आणि सेल्स ट्रान्झॅक्शनच ट्रॅक करणार असल्यामुळे आपण मेंटेन बिल वाईज डिटेल हा पर्याय ॲक्टिवेट करूया आणि एंटर बटन प्रेस करून ही स्क्रीन आपण सेव्ह करून क्लोज करूया। इन टॅली ERP9 आपण ट्रेडिंग अकाउंट म्हणजेच डेटर्स किंवा क्रेडिटर्स या प्रकारच्या अकाउंटसाठीच बिल वाईज डिटेल हा पर्याय वापरू शकतो आणि त्याचबरोबर काही वेळेस नॉन ट्रेडिंग अकाउंट म्हणजेच लोन्स,
लोन्स अँड ॲडव्हान्सेस किंवा काही इन्स्टॉलमेंट बेसिसवरती आपल्याला कुणाला पेमेंट करायचे असतील, मे बी एखादी असेट किंवा एखादी मालमत्ता तुम्ही खरेदी केला आहे आणि तुम्हाला टप्प्याटप्प्यानं पैसे द्यायचे आहेत, किंवा काही वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला लोन दिलेलं आहे, ॲडव्हान्स दिलेला आहे आणि त्याचे पैसे इन्स्टॉलमेंटमध्ये तुमच्याकडे येणं अपेक्षित आहे. मग त्या इन्स्टॉलमेंट्स कोणत्या तारखेला ड्यू आहेत, एकूण किती इन्स्टॉलमेंट आउटस्टँडिंग आहेत, एकूण किती इन्स्टॉलमेंट पेंडिंग आहेत, हे ट्रॅक करायचं असेल तर तुम्ही नॉन ट्रेडिंग अकाउंटसाठी देखील हा पर्याय वापरू शकता. सुरुवातीला हा पर्याय आपण ट्रेडिंग अकाउंटसाठी वापरणार असल्यामुळे टॅली ERP9 मध्ये आल्यानंतर F11 फीचर्स या पर्यायामध्ये जाऊन अकाउंटिंग फीचर्समधून आपण मेंटेन बिल वाईज डिटेल हा ऑप्शन ॲक्टिवेट करून घेतला आहे. फॉर नॉन ट्रेडिंग अकाउंट ऑल्सो हा पर्याय सध्या बंद आहे. आपण पुढच्या भागामध्ये याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. सो युझिंग दिस बिल वाईज डिटेल्स फीचर, business owners can easily track bills for expenses, any installments to be paid or loan amounts to be received, and also we can use this bill wise detail feature for any already made or due payments and also generate payables and receivable report. तुम्हाला रिसिवेबल आणि पेएबल रिपोर्ट देखील जनरेट करता येऊ शकतो. उदाहरणार्थ या कंपनीची बॅलन्स शीट मी ओपन करतोय. या बॅलन्स शीटमध्ये ऑलरेडी आपण काही लेजर्स क्रिएट करून ठेवलेले आहेत आणि त्या प्रत्येक लेजरला आपण काही ओपनिंग बॅलन्स आवश्यकतेनुसार किंवा एक्झाम्पलमध्ये दिल्यानुसार आपण ऑलरेडी टाईप करून ठेवलेले आहेत. मी इथे गणेश एंटरप्राइजेस ही प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 1 याची बॅलन्स शीट ओपन केलेली आहे आणि आता मी इथे एक एक्झाम्पल क्रिएट करणार आहे. अकाउंटिंग व्हाउचर्समध्ये F8 सेल्स हा प्रकार चूज करा आणि ऑफकोर्स आता आपल्याला इथे व्हाउचर या प्रकाराचा वापर करायचा आहे. त्यामुळे Ctrl+V बटन प्रेस करून आपण ॲज व्हाउचर हा प्रकार यूज करूया. इथून पुढे तुम्ही जेव्हा पण सेल्सची एंट्री कराल त्या प्रत्येक एंट्रीमध्ये तुम्हाला रेफरन्स नंबर हा कंपल्सरी टाईप करायचा आहे. रेफरन्स नंबरचा उपयोग काय होतो टॅलीमध्ये? रेफरन्स नंबरच्या सहाय्याने तुम्हाला ते स्पेसिफिक रिसीट किंवा स्पेसिफिक सेल्स किंवा परचेस व्हाउचर तुम्हाला आयडेंटिफाय करता येतात. वाईल एंटरिंग द ट्रान्झॅक्शन इन सेल्स, परचेस, रिसीट ऑर पेमेंट, तुम्ही टॅली ERP9 मध्ये सेल्स, परचेस, रिसीट आणि पेमेंट यापैकी कोणतेही व्हाउचर यूज करत असताना तुम्हाला एक रेफरन्स नंबर टाईप करावा लागतो अँड दिस रेफरन्स नंबर कॅन बी यूज्ड टू अलोकेट द ट्रान्झॅक्शन अगेन्स्ट द ॲप्रोप्रिएट व्हाउचर. आणि तुम्हाला पेंडिंग आणि आउटस्टँडिंग रिपोर्ट जनरेट करताना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे टॅलीमध्ये एंट्री करत असताना जेव्हा तुम्ही सेल्स आणि परचेस व्हाउचरचा वापर कराल, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही इनव्हॉइस मोडचा वापर न करता व्हाउचर मोडचा वापर करा. उदाहरणार्थ आपण 1 सप्टेंबर 2011 या तारखेला एक बिल क्रिएट करतोय ज्या बिलाचा नंबर आहे 101. पार्टी नेम मी या ठिकाणी सिलेक्ट करतोय शिवा एंटरप्राइजेस. ह्या व्यक्तीचा ऑलरेडी एक ओपनिंग बॅलन्स उपलब्ध आहे 20,000. अकाउंट क्रिएट करत असताना मी ओपनिंग बॅलन्स टाईप केला होता आणि आता मी 15,250 रुपये इतक्या किमतीचा माल त्याला विकतोय. उधारीवरती हे सेल मी करणार आहे. तर सेल्स एंट्री करत असताना महत्त्वाचे पॉईंट्स असे आहेत की तुम्ही ॲज व्हाउचर हा प्रकार यूज करायचा आहे. सेकंड पॉईंट, रेफरन्स नंबर कंपल्सरी टाईप करायचा आहे. आणि थर्ड पॉईंट, जेव्हा तुम्ही अमाऊंट टाईप करता तेव्हा तुम्हाला बिल वाईज डिटेल्स फॉर अशी एक नवीन विंडो ओपन होते की ज्यामध्ये तुम्हाला 4 प्रकारचे मेथड ऑफ ॲडजस्टमेंट्स दिसतात. यापैकी तुम्हाला न्यू रेफरन्स हा प्रकार चूज करायचा आहे. जर तुम्ही एक नवीन बिल करत असाल, एक नवीन इनव्हॉइस क्रिएट करत असाल त्या पर्टिक्युलर पार्टीसाठी, तर तुम्हाला न्यू रेफरन्स हा ऑप्शन चूज करायचा आहे. अगेन्स्ट रेफरन्स हा ऑप्शन कधी निवडावा? कदाचित तुम्ही आधीच एखादा ॲडव्हान्स रिसीव्ह केलेला आहे आणि त्या ॲडव्हान्सच्या अगेन्स्ट तुम्ही सेल करताय, किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून ॲडव्हान्स पैसे रिसीव्ह केलेले आहेत तेव्हा तुम्ही ॲडव्हान्स हा प्रकार यूज करू शकाल. सध्या आपण नवीन इनव्हॉइस क्रिएट करत असल्यामुळे न्यू रेफरन्स हा ॲडजस्टमेंटचा प्रकार सिलेक्ट करूया आणि तुम्ही इथे बिल नेम किंवा रेफरन्स नेम पुन्हा एकदा रिपीट करू शकताय. जो रेफरन्स नंबर तुम्ही सेल्स ट्रान्झॅक्शनसाठी टाईप केलेला आहे तोच नंबर इथे कॉपी होतो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे आणखीन काही रेफरन्स नंबर टाईप करू शकता. आणि महत्त्वाचं आहे ड्यू डेट किंवा किती दिवसाच्या क्रेडिट लिमिटवरती तुम्ही हे सेल करताय ते नंबर ऑफ डेज तुम्ही इथे टाईप करू शकता. सो दिस इनव्हॉइस इज क्रिएटेड ऑन 1 September 2011. सो विथ इफेक्ट फ्रॉम 1 September 2011 हाऊ मेनी क्रेडिट लिमिट, हाऊ मेनी डेज यू आर अलाविंग फॉर दिस बिल. ह्या बिलासाठी तुम्ही किती दिवसाची क्रेडिट लिमिट अलाव करताय ते तुम्ही इथे टाईप करा. जर तुम्ही इथे 10 हा नंबर टाईप केलात तर आजच्या तारखेपासून 10 दिवसानंतर म्हणजे 11 सप्टेंबर ही तारीख ड्यू डेट म्हणून सेट केली जाईल.
101 या नंबरचं जे इनवॉइस तुम्ही आता करताय त्या इनवॉइसमध्ये 11 सप्टेंबर ही ड्यू डेट म्हणून सेट होणार आहे आणि 11 सप्टेंबरपर्यंत जर या व्यक्तीकडून पैसे आले नाहीत तर हे बिल पेंडिंग बिल किंवा आउटस्टँडिंग बिल म्हणून कन्सिडर होणार आहे. आपण या ठिकाणी क्रेडिट साईडला एक अकाउंट क्रिएट करूया, सेल्स अकाउंट. आणि या सेल्स अकाउंट क्रिएट केल्यानंतर या सेल्स अकाउंटला आपण क्रेडिट साईडला पोस्ट करून एंटर बटन प्रेस करून ही एंट्री आपण सेव्ह करूया. अशा प्रकारे तुम्ही बिल वाईज डिटेल्स या फीचरचा वापर करून इथून पुढे सेल्स ट्रान्झॅक्शन्स क्रिएट करू शकता. पुन्हा एकदा मी F2 हे बटन प्रेस करून 5 सप्टेंबर ही तारीख सिलेक्ट करतोय. तर आता सेलची एंट्री करत असताना आपण 5 सप्टेंबर या तारखेला एंट्री करणार आहोत. बिल नंबर मी टाईप करतोय 102 जो रेफरन्स नंबरमध्ये टाईप केलेला आहे. पार्टी नेम मी टाईप करतोय शिवा एंटरप्राइजेस आणि अमाऊंट मी या ठिकाणी टाईप करतोय 21,000. ज्या वेळेस तुम्ही नवीन इनवॉइस क्रिएट कराल तेव्हा बिल वाईज डिटेल्स या स्क्रीनमधील न्यू रेफरन्स हा मेथड ऑफ ॲडजस्टमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि आवश्यकतेप्रमाणे तुम्ही इथे ड्यू डेट टाईप करायची आहे. मी ड्यू डेट टाईप करण्यासाठी 15 दिवसाची क्रेडिट लिमिट टाईप करतोय आणि आजच्या तारखेपासून 15 दिवसानंतरची जी तारीख येईल ती ड्यू डेट म्हणून इथे सेट होईल या पर्टिक्युलर बिलासाठी. आणि अशा प्रकारे एकूण 2 सेल्स ट्रान्झॅक्शन्स या पार्टीसाठी आपण क्रिएट करून ठेवलेले आहेत. आता ज्यावेळेस या पार्टीकडून पेमेंट रिसीव होईल, फॉर एक्झाम्पल मी ते डेट सेट करतोय 8 सप्टेंबर आणि आपण कन्सिडर करूया की 8 सप्टेंबरला शिवा एंटरप्राइजेस या पार्टीकडून 15,250 रुपये इतकी रक्कम रिसीव झालेली आहे. तर ती एंट्री करण्यासाठी आपण रिसीट व्हाउचर यूज करूया. आणि या रिसीट व्हाउचरमध्ये सर्वात आधी आपल्याला क्रेडिट साईडला टाईप करायचं आहे कोणत्या पार्टीकडून पेमेंट जमा झालेलं आहे त्या पार्टीचं नाव शिवा एंटरप्राइजेस. मी इथे अमाऊंट टाईप करतोय 15,250. आणि आता तुम्ही जेव्हा रिसीट व्हाउचरमध्ये रिसीटची एंट्री कराल आणि अमाऊंट टाईप कराल तेव्हा एंटर बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा एकदा मेथड ऑफ ॲडजस्टमेंट बिल वाईज डिटेल या स्क्रीनमध्ये विचारली जाईल. आणि इथे तुम्हाला ठरवायचं आहे किंवा स्पेसिफाय करायचं आहे की हे जे पैसे आता जमा होत आहेत हे नेमके कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट जमा होत आहेत. तुम्ही जर अगेन्स्ट रेफरन्स हा पर्याय निवडलात तर या पार्टीचे जेवढे पण पेंडिंग बिलं उपलब्ध आहेत त्या सर्व पेंडिंग बिलची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. शिवा एंटरप्राइजेस या पार्टीला 1 सप्टेंबरला आपण 15,250 रुपयाचा सेल केला होता आणि 5 सप्टेंबरला आपण 21,000 रुपयाचा सेल केला होता. हे पेंडिंग बिल्स तुम्हाला इथे डिस्प्ले होतील. तर तुम्ही सिलेक्ट करू शकता की कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट हे पेमेंट आपल्याकडे जमा झालेलं आहे ते बिल तुम्ही इथं सिलेक्ट करा. अगेन्स्ट रेफरन्स हा पर्याय मी इथं वापरलेला आहे. इफ यू आर रिसिविंग द अमाऊंट अगेन्स्ट ए स्पेसिफिक रेफरन्स और अगेन्स्ट ए स्पेसिफिक बिल इन द करंट इयर, म्हणजे करंट इयरमध्ये असणाऱ्या एखाद्या पेंडिंग बिलाच्या अगेन्स्ट जर पैसे तुम्हाला जमा होत असतील तर रिसीट व्हाउचरमध्ये तुम्ही अगेन्स्ट रेफरन्स हा पर्याय वापरू शकता. ऑन अकाउंट हा पर्याय कधी वापरा जर तुमच्या अकाउंटच्या ओपनिंग बॅलन्सच्या अगेन्स्ट जर तुम्हाला पैसे प्राप्त झाले असतील तर तुम्ही ऑन अकाउंट हा पर्याय निवडू शकता. आणि काही वेळेला एखाद्या कस्टमरकडून जर ॲडव्हान्स पैसे जमा होत असतील तर तेव्हा तुम्ही ॲडव्हान्स हा प्रकार निवडू शकता. आता आपण अगेन्स्ट रेफरन्स हा पर्याय वापरूया आणि आपल्याला पेंडिंग असणारे 2 बिलं इथे दिसत आहेत आणि त्या बिलाच्या अगेन्स्ट आपण पैसे जमा करू शकतो. आणि हे पैसे जर रोख आले असतील तर कॅश अकाउंट सिलेक्ट करा. हे पैसे जर चेकच्या स्वरूपात आले असतील तर तो चेक ज्या बँकेत जमा करणार तो बँकेचं नाव डेबिट साईडला टाईप करा. मी या ठिकाणी कॅश इन हँड अकाउंट चूज केलेलं आहे. एंटर बटन प्रेस करून आपण सेव्ह करूया. अशा पद्धतीनं रिसीट आणि सेल्स अशा 2 ट्रान्झॅक्शनचा वापर मी तुम्हाला बिल वाईज डिटेलच्या सहाय्याने करून दाखवला आहे. पुन्हा एकदा आपण F8 सेल्स व्हाउचर या व्हाउचरचा वापर करूया आणि 12 सप्टेंबर या तारखेला सेल्स नंबर 103 किंवा रेफरन्स नंबर 103 हे टाकून पुन्हा एकदा आपण एंट्री करूया. सेल्स ट्रान्झॅक्शनमध्ये एंट्री करत असताना तुम्हाला एन्श्योर करायचं आहे की तुम्ही व्हाउचर मोडचा वापर करताय. ज्या ठिकाणी तुम्हाला इथे क्वांटिटी किंवा रेट असा शब्द विचारला जाईल याचा अर्थ आहे की तो इनव्हॉइस मोड सुरू आहे जिथे डेबिट किंवा क्रेडिट असे लेबल दिसत नाहीत. अशा वेळी तुम्ही ॲज व्हाउचर हा ऑप्शन चूज करून व्हाउचर मोडमध्ये ही एंट्री करावी. डेबिट साईडला आपण सिलेक्ट करूया पार्टी नेम पुन्हा एकदा शिवा एंटरप्राइजेस. अमाऊंट मी या ठिकाणी टाईप करतोय 13,650 रुपीज. पुन्हा एकदा हे नवीन बिल असल्यामुळे न्यू रेफरन्स हा प्रकार चूज करा आणि ड्यू डेट टाईप करा 10 डेज आणि एंटर बटन प्रेस करून ही एंट्री तुम्ही सेव्ह करा. तर अशा प्रकारे सेल्स ट्रान्झॅक्शनमधून तुम्ही सेलची एंट्री करा आणि रिसीट ट्रान्झॅक्शनमधून रिसीटची एंट्री करा.
आणि ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या पार्टीकडून पैसे जमा होतील, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 5000 रुपीज जमा झालेले आहेत, तर एंट्री करत असताना रिसीट व्हाउचरमध्ये हे पैसे कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट जमा झालेत, पेंडिंग बिलामधून तुम्ही अगेन्स्ट रेफरन्समधून पेंडिंग बिल्स सिलेक्ट करू शकता, किंवा ऑन अकाउंट म्हणजे जर ओपनिंग बॅलन्सच्या अगेन्स्ट काही पैसे जमा झाले असतील तर तुम्ही रिसीट व्हाउचरमध्ये ऑन अकाउंट हा पर्याय निवडू शकता. आता तुम्हाला एखाद्या पार्टीकडून एकूण रिसिवेबल किती आहेत असा रिसिवेबल रिपोर्ट पाहायचा असेल तर त्यासाठी गेटवे ऑफ टॅलीमध्ये डिस्प्ले नावाच्या मेनूमध्ये क्लिक करा आणि या डिस्प्ले मेनूमध्ये क्लिक केल्यानंतर स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स या मेनूमधील आउटस्टँडिंग हा पर्याय तुम्ही निवडा. आउटस्टँडिंग या पर्यायामध्ये तुम्हाला रिसिवेबल्स आणि पेएबल्स असे 2 स्वतंत्र रिपोर्ट्स उपलब्ध होतात, किंवा तुम्ही लेजर हा पर्याय निवडून एका स्पेसिफिक लेजरचा रिसिवेबल रिपोर्ट पाहू शकता. ज्यावेळेस तुम्ही आउटस्टँडिंग रिसिवेबल हा रिपोर्ट ओपन करता तेव्हा प्रत्येक कस्टमरकडून एकूण किती रुपये येणं बाकी आहे किंवा इथे सर्वच प्रकारच्या कस्टमरची लिस्ट डिस्प्ले होईल. सध्या आपण एंट्री करत असताना एकाच कस्टमरच्या नावानं एंट्री करत असल्यामुळे इथे तुम्हाला फक्त एकाच कस्टमरचं नाव डिस्प्ले होत आहे, परंतु या बिल्स आउटस्टँडिंग नावाच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला सर्व कस्टमरची लिस्ट डिस्प्ले होणार आहे. तुम्हाला जर एखाद्या विशिष्ट कस्टमरचीच फक्त डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही आउटस्टँडिंगमधून लेजर हा पर्याय सिलेक्ट करा आणि इथून एक लेजर सिलेक्ट करा शिवा एंटरप्राइजेस, म्हणजे तुम्हाला एकाच पार्टीकडून एकूण किती रक्कम येणं बाकी आहे हे रिपोर्ट तुम्हाला इथे दिसतील. अल्टर F1 ही शॉर्टकट की प्रेस करा किंवा डिटेल्ड या राईट साईडला असणाऱ्या व्हर्टिकल बारमधील सर्वात पहिल्या बटनला तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला डिटेल रिपोर्ट डिस्प्ले होईल. तुम्हाला इथे रिपोर्ट डिस्प्ले होईल की 5 सप्टेंबर 2011 या तारखेला बिल नंबर आहे 102, एकूण 21,000 रुपयाची सेल आपण केलेली आहे आणि त्याची ड्यू डेट आहे 20 सप्टेंबर. आपण सध्या रिपोर्ट पाहतोय 1 एप्रिलपासून 12 सप्टेंबरपर्यंत. तुम्ही पिरियड या बटनला क्लिक करून पिरियड सेट करू शकताय. ज्या पिरियडमधला रिपोर्ट तुम्हाला पाहायचा आहे तो पिरियड तुम्ही इथे सेट करू शकताय. फॉर एक्झाम्पल मी F2 हे बटन प्रेस करून 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा पिरियड सेट केला तर तुम्हाला इथे रिपोर्ट असा दिसेल की 5 सप्टेंबरचं बिल आहे, त्याची ड्यू डेट 20 सप्टेंबर होती, पण आपण रिपोर्टची तारीख 30 सप्टेंबर घेतल्यामुळे ड्यू डेटपासून किती दिवस ते बिल ओव्हरड्यू झालेलं आहे ते तुम्हाला इथे दिसेल. आता हे बिल ओव्हरड्यू झालेलं दिसतं आहे कारण की आपण या बिलाची रिसीट व्हाउचरची एंट्री केलेली नाही आहे, म्हणजे याचं पेमेंट अजून जमा झालेलं नाही आहे. किंवा जर मी पिरियड सेट केला 1/9 ते 20/9 तर तुम्हाला इथे दिसेल की एक बिल ओव्हरड्यू झालेलं आहे किंवा एक बिल सध्या ड्यू झालेलं आहे, पण दुसरं बिल 22 तारखेची त्याची ड्यू डेट असल्यामुळे ते ओव्हरड्यू झालेलं नाही आहे. त्याचबरोबर टोटल ऑन अकाउंट बॅलन्स होता 20,000 रुपये, ओपनिंग बॅलन्स 20,000 रुपये होता, पण त्या 20,000 ओपनिंग बॅलन्सपैकी 12 सप्टेंबरला 5,000 रुपये जमा झालेले आहेत, त्यामुळे टोटल बॅलन्स पेंडिंग आहे 15,000 रुपये आणि असा एकूण रक्कम शिल्लक आहे 49,650. ही एकूण पेंडिंग अमाऊंट तुम्हाला इथे डिस्प्ले झालेली दिसते. काही वेळेस एखाद्या पार्टीच्या एकूण बिलाच्या रकमेपैकी पार्ट पेमेंट देखील रिसीव्ह केलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल 5 सप्टेंबरच्या 102 नंबर ह्या बिल असणाऱ्या 21,000च्या अमाऊंटपैकी 10,000 रुपये सध्या जमा झालेले आहेत. तर इथून आपण एस्केप की प्रेस करूया आणि पुन्हा एकदा गेटवे ऑफ टॅलीमधील अकाउंटिंग व्हाउचर या पर्यायाचा वापर करून F6 रिसीट या व्हाउचरच्या प्रकारामधून आपण एक एंट्री करूया. तारीख मी सेट करतोय 15 सप्टेंबर. पार्टी नेम आहे शिवा एंटरप्राइजेस. अमाऊंट आहे 10,000 आणि इथे अमाऊंट टाईप केल्यानंतर हे 10,000 कोणत्या बिलच्या अगेन्स्ट जमा झालेले आहेत ते बिल पेंडिंग बिलच्या लिस्टमधून तुम्ही सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. आणि आता पुन्हा एकदा ही एंट्री सेव्ह केल्यानंतर आपण आउटस्टँडिंग रिपोर्ट पाहणार आहोत. त्यासाठी डिस्प्ले मेनूमध्ये स्टेटमेंट ऑफ अकाउंट्समध्ये आउटस्टँडिंगमधून लेजर हा पर्याय चूज करा. तुम्हाला हवा असणारा लेजर तुम्ही सिलेक्ट करा आणि आता अल्टर F1 डिटेल्ड हा रिपोर्ट काढून पहा. या 102 नंबरच्या बिलाची ओपनिंग अमाऊंट होती 21,000 आणि पेंडिंग अमाऊंट दिसती आहे 11,000 बिकॉज द सेल्स इज मेड ऑन 5th सप्टेंबर 2011 ऑफ ₹21,000 and 15 सप्टेंबर वी हॅव रिसीट ऑफ ₹10,000 अगेन्स्ट दिस बिल. तर एकूण पेंडिंग अमाऊंट दिसती आहे 11,000 रुपये. अशा प्रकारे बिल वाईज डिटेल्स या फीचरचा वापर करून तुम्ही
एंट्रीज करू शकता. सेल्स, परचेस, रिसीट आणि पेमेंट या व्हाउचरचा वापर करून तुम्हाला बिल वाईज डिटेल्स मेंटेन करता येऊ शकतात. तुम्ही या डिस्प्ले मेनूमधील एक्सेप्शन रिपोर्ट्स या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या ओव्हरड्यू रिसिवेबल आणि ओव्हरड्यू पेएबल या रिपोर्टचा देखील वापर करू शकता. ओव्हरड्यू रिसिवेबल म्हणजे असा रिपोर्ट की ज्या बिलांची व्हॅलिडिटी किंवा ड्यू डेट संपलेली आहे आणि तरी देखील पेमेंट जमा झालं नाही, असे ओव्हरड्यू बिल्स तुम्हाला इथे पाहता येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, या ओव्हरड्यू रिसिवेबल्समध्ये आपण इथे डेट सेट करूया 1/9 ते 25/9. तर 1/9 ते 25/9 या तारखेदरम्यान असणारे किती बिलं ओव्हरड्यू आहेत त्याचा रिपोर्ट तुम्हाला इथे दिसतोय. या लिस्टमध्ये तुम्हाला फक्त ओव्हरड्यू म्हणजे ड्यू डेट क्रॉस झाल्यानंतरचीच बिलं तुम्हाला डिस्प्ले होतील. पेंडिंग बिलं इथं दिसणार नाहीत. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही इथे पिरियड 21 तारखेपर्यंत टाईप केला असेल 21/9, तर तुम्हाला 22/9ला ड्यू होणारं हे बिल इथे दिसणार नाही. फक्त एकच बिल तुम्हाला ओव्हरड्यू आहे असं दिसेल आणि ते किती दिवसानं ओव्हरड्यू झालेलं आहे ते पण तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. तर एकूण 2 प्रकारचे रिपोर्ट तुम्हाला पाहायचे आहेत. पहिला रिपोर्ट आहे डिस्प्ले मेनूमधील स्टेटमेंट ऑफ अकाउंट या कॅटेगरीमध्ये. स्टेटमेंट ऑफ अकाउंट्समध्ये आउटस्टँडिंगमध्ये इथे जो रिपोर्ट तुम्हाला दिसणार आहे हा पेंडिंग रिपोर्ट दिसणार आहे. पेंडिंग बिल्स असा रिपोर्ट तुम्हाला इथे दिसणार आहे. आणि तुम्ही डिस्प्ले मेनूमध्ये एक्सेप्शन रिपोर्ट्स या मेनूमधील ओव्हरड्यू म्हणजे जे बिल ड्यू डेट क्रॉस झाल्यानंतर अजूनही जमा झालेले नाही आहेत अशा प्रकारचे बिल्स तुम्हाला इथे डिस्प्ले होतील. आता जसं तुम्ही सेल्स ट्रान्झॅक्शनसाठी बिल वाईज डिटेलचा वापर केला आहे तसं तुम्ही परचेस ट्रान्झॅक्शनसाठी देखील या बिल वाईज डिटेलचा वापर करू शकता आणि पेंडिंग पेमेंट्स आणि ओव्हरड्यू पेमेंट्स या 2 प्रकारचे रिपोर्ट्स देखील तुम्ही सहज पाहू शकता. प्रॅक्टिस करत असताना तुम्ही स्वतः या रिपोर्टचा वापर करून पहा. आणि इथे आज आपण हा सेशन थांबवणार आहोत. बिल वाईज डिटेल याबद्दल आजच्या सेशनमध्ये आपण चर्चा केलेली आहे. थँक्यू.